पुन्हा सांगतो आनंद करा म्हणून गीत गाऊ आणि परमेश्वराला
द्वार उघडेल त्याच्या हृदयामध्ये मी जाईल. हालेलुया. आणि तोच खरा पुरा आनंद आहे ज्यावेळेस प्रभू आपल्या हृदयामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्यों ना गीत गाए और परमेश्वर के नाम को हम धन्यवाद दे. तुम दिल में ऐसे बस गए जिंदगी भर के लिए राजा बन गए. और पाप मेरे शाप मेरे गए कि नहीं गए? बंधन से आजाद हुए कि नहीं हुए? हालेलुया. हम जो पहले बंधनों में जकड़े हुए थे, प्रभु यीशु मसीह ने उसका बहुमूल्य लहू बहाकर हमें आजाद किया है. हालेलुया. हम गीत गाएंगे, नाचेंगे, गाएंगे और प्रभु के नाम को धन्यवाद देंगे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण त्याचं आउटकम आहोत. तू त्याचं रिफ्लेक्शन आहेस. ज्यात काय चाललंय ते तुझी ऍक्शन सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला राजा एकच आहे. हालेलुया. जशा प्रकारे इस्रायल लोकांनी ओरड केली शमूएलाकडे आणि शमूएलाला म्हटले की आमच्यासाठी काय करा, आम्हाला राजा नियुक्त करून द्या. तर ज्यावेळेस शमूएल देवाकडे जातो त्यावेळेस तो म्हणतो की प्रभू तुझे लोक असे म्हणत आहेत की आम्हाला राजा पाहिजे. तर प्रभू त्याला म्हणतो की जे ते लोक जे तुझ्याकडे म्हणजे मागणं आहे त्या दृष्टीनं तू त्या गोष्टी तू कर, कारण ते तुला नाही तर ते मला नाकारत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना त्या जिवंत देवाला नाकारून तर त्या इस्रायलच्या जो त्यांना राजा दिला होता तर तो राजा नियुक्त करून घेतला आणि परमेश्वराने असं सांगितलं की तो तुमच्यावर किती जात जुलूम करेल हे त्यांना सांगून द्या अगोदरच. हालेलुया. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्याने कशा प्रकारे इस्रायलचं राज्य चालवलं. पण एक राजा आहे की ज्या राजानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि तो देवांचा देव आणि राजांचा राजा आहे आणि तो आज काल आणि युगाने एक सारखा आहे आणि त्याचं राज्य सदाचं आहे. हालेलुया. आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हमारे दिल में प्रभु यीशु मसीह है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. और उसकी हमें सेवा करनी है. हालेलुया. तभी तो शैतान भागेगा. यीशु की सेवा करो भागेगा, यीशु की स्तुति करो भागेगा. हालेलुया. हम गीत गाएंगे और परमेश्वर के नाम में देवाला आपली ऍक्शन पाहिजे. चलो चलो रोशनी में. शब्द समझता है. चलो 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 रोशनी में चलना प्रभु की रोशनी में. फिर से एक बार जर जागा नसेल तर धक्का मारा. काही हरकत नाही. आपलीच माणसं आहेत. तुम्हाला काही म्हणणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडे उचला तुम्ही सारे. इकडे जरा दाखवते. हालेलुया. प्रभु की प्रार्थना
आपली जशी देवाची इच्छा आहे की डोळे आत्मिक डोळे उघडावे, शारीरिक पण उघडे ठेवा. तर कुठेतरी गाडी भडकली, डोळे उघडे ठेवून चलो चलो कमा परत एकदा लास्ट. ज्याच्या डोक्यावर रोज आहे त्याला अजिबात हालचाल करता येत नाही येणार, गॅरंटी आहे. तुम्ही नाचत नाही त्याचं कारण आहे. हालेलुया. कारण डोक्यावर काय आहे आणि येशू काय म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन सगळे नुसतं येऊन डोक्यावर घेऊन बसणार, खाली ठेवा. प्रेज लॉर्ड. इथं आलाय तर खाली घेऊन जा. तो तुमच्यावर प्रेम करतो, त्याला तुमची काळजी आहे. हालेलुया. डोक्यावर वजन घेऊन तुम्ही नाचू शकता. शेजारी सांगा हा इकडच्या राहू. सगळी एकसारखी लाईन उभी असतील तर मग अवघड आहे. जरा कोणीतरी पाहिजे डोक्यावरचं ओझं खाली ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपले ओझे तो तुम्हा उंच 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 येशूला खाली खाली सैतानाला तुडवा. तेव्हा Hallelujah. Hallelujah. Bola Yeshua Masih ki. Bola
ख्रिस्ता तुझी लेकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, वरकन उडती इकडे. हालेलुया. आपण परमेश्वराच्या नावाला पुन्हा एक बार धन्यवाद देऊया.
तू येण्यापर्यंत आम्हाला सिद्ध आणि तयार कर. तुझ्या समोर उभारण्याचे योग्य तेच आम्हाला बनव. तुझा गौरव आम्हा प्रत्येकाद्वारे हो. सुंदर वेळ, सुंदर आराधनेचा क्षण तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या लोकांसमवेत ही कृपा तू आम्हाला दिलीस आणि आभार. खरंच आजचा दिवस तू बनवलायस, अद्भुत आहे, अलौकिक आहे आमच्यासाठी. जर आम्ही विश्वासाच्या डोळ्यांनी पाहू तर खरंच आजचा दिवस अलौकिक आहे, अक्षर अद्भुत आहे देवा. अनेकांना मिळालं नाहीये पण आमच्या जीवनाला तू दिलायस. आम्ही मनापासून आम्ही अंतःकरणापासून तुझं गौरव करतो. तुझी कृपा आहे म्हणून आज आम्ही जिवंत आहोत, भस्म झालो नाही.
आज पण परत एकदा तुझी कृपा नवीन झाली. आम्हा प्रत्येकासाठी ही भूल झाली आहे प्रभू. तुझ्या इच्छेने आज देखील आम्हाला भर. आज पण आमचे परत आत्मिक काढून घड. आज पण नव्यानं आम्हाला नवीन ज्ञान, नवीन बुद्धी, नवीन सामर्थ्य दे. तुझ्या नवीन भयाचा अनुभव आम्हाला येऊ दे. तुझं अंडरस्टँडिंग आम्हाला प्रत्येकाला दे. ओ देवा, तुझ्या फळांनी आम्हाला तू आम्हाला नवीन बनव. आज जसे आम्ही होतो आज असू नये. आज जसे आम्ही आहोत उद्या आम्ही तसा असणार नाही. अशी कृपा तू आम्हाला नवीन करण्यासाठी आम्ही स्वतःचं समर्पण करतो तुला. होऊ दे तुझी इच्छा पूर्ण. होऊ दे तुझ्या मनासारखं. होऊ दे तुझ्या आत्म्यासारखं. धन्यवाद देते. सगळं गौरव तुला देतो. इथून पुढची वेळ तुझ्या हातात गेले. आत्म्याला आराधना करण्यासाठी गाण्यासाठी आम्हाला मदत कर. कंटाळा स्पर्श कर. सगळे डिस्टर्बन्स डिस्ट्रॅक्शन आम्ही येशूच्या नावात बांधतो देवा. पूर्ण मोकळेपणाने तुझी उपासना करण्यासाठी सर्व गौरव तुला प्रवेशाच्या नावात मागते म्हणतो. ऐक पित्याचं. आमेन. हालेलुया. महिमा पराक्रम, शोभा और सामर्थ्य, वैभव तेरा ही है. कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है. यहोवा आज जो तेरा है वो सबों के ऊपर मुख्य और महान तेरा. तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे हाथ में. और सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में. इसलिए अब वे हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमायुक्त नाम की स्तुति करते. प्रभु तेरे वचन के द्वारा आज हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूं. आमीन. परमेश्वर पिता, हम प्रार्थना करते हैं प्रभु जी तेरी महिमा और तेरी स्तुति करते हुए पिता, तेरे नाम की स्तुति करते हैं, प्रशंसा करते हैं तो हमारे बीच में उपस्थित है प्रभु. और प्रभु जी तेरा वचन कहता है प्रभु कि मेरे नाम से जहां 2 या 3 इकट्ठा होते हैं प्रभु जी वहां पर मेरी उपस्थिति है. तेरे वचन के लिए तू धन्यवाद करते हैं, तेरी स्तुति करते हैं प्रभु जी. जो बातें हम सीख रहे हैं प्रभु जी तेरे प्रभु जी तेरे प्रेम के बारे में और प्रभु जी विशेष रूप से पिता तेरी सामर्थ के बारे में हम सीख रहे हैं पिता. तेरे अभिवचनों के बारे में, तेरे वायदों के बारे में हम सीख रहे हैं प्रभु जी. आज प्रभु जी हम सीखने जा रहे हैं तेरे प्रभु जी दान के बारे में, तेरे गिफ्ट्स के बारे में पिता. और जो प्रभु जी उस गिफ्ट्स को प्रभु जी हम यीशु के नाम से स्वीकारते हैं पिता. क्योंकि प्रभु जी हमें आज तू कुछ देने जा रहा है प्रभु जी. हम खाली हाथ नहीं जाएंगे प्रभु जी, बल्कि प्रभु जी हम जिस आशा से लेकर प्रभु जी जिस आशा को लेकर हम यहाँ पर आए पिता वो प्रभु जी तेरी सामर्थ के द्वारा पूरी होगी प्रभु जी. हमारी प्रार्थनाएं सुनी जाएगी प्रभु जी. हम प्रभु जी खाली हाथ नहीं जाएंगे बल्कि प्रभु जी तेरी महिमा सामर्थ और प्रभु जी तेरे प्रभु जी स्वर्ग के द्वारा मिलने वाले उस गिफ्ट्स को लेकर जाएंगे. ऐसा होने दे प्रभु जी. प्रभु जी हर एक जन को तेरे पवित्र हाथों में समर्पित कर दे पिता. प्रार्थना में और प्रभु जी तेरे पवित्र आत्मा की प्रभु जी मदद से प्रभु जी हम यहाँ पर बैठे हैं प्रभु. ऐसा होने दे. हर एक जन को तेरे पवित्र हाथों में समर्पित करके यीशु के नाम से मांगते. आमीन. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर का धन्यवाद हो. इस वक्त निकालेंगे याकूब की पत्री उसका पहला अध्याय और 17 वचन. याकूब की पत्री उसका पहला अध्याय और 17 वचन को निकालेंगे. मराठीमध्ये वाचा. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळींच्या पित्यापासून ते उतरते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. और मैं आपके लिए पढ़ता हूं हिंदी में. क्योंकि हर एक अच्छा वरदान और हर एक उत्तम दान ऊपर ही से है और ज्योतियों के पिता की ओर से मिलता है, जिसमें न कोई परिवर्तन हो सकता है और न अदल बदल के कारण उस पर छाया पड़ती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुछ परमेश्वर की बातों के बारे में हम सीख रहे हैं और पिछली बार हमने सीखा था कि परमेश्वर का प्रेम हमारे जीवन में किस तरह काम करता है उसके बारे में हमने सीखा. आज हम यहाँ पर देखने जा रहे हैं कि परमेश्वर के गिफ्ट्स मतलब
परमेश्वर के जो वरदान है, परमेश्वर ने जो दान हमें दिए हैं, उन दानों के बारे में और सबके लिए परमेश्वर ने वो दिया है, उस बारे में हम यहाँ पर सीखेंगे। और परमेश्वर ने बहुत कुछ हमें दिया है। हालेलुया। कोई ऐसा है यहाँ पर कि जो ऐसा सोचता है कि मेरे लिए परमेश्वर ने कुछ भी नहीं रखा या मुझे कुछ भी नहीं दिया आज तक? हालेलुया। ऐसा कोई भी नहीं है। इस दुनिया में हर एक जन है जिसके पास कुछ भी नहीं है। अगर उसे लगता है कि मेरे पास कुछ भी नहीं, उसके लिए भी परमेश्वर ने बहुत कुछ किया है। हालेलुया। उसके लिए भी परमेश्वर ने बहुत कुछ रखा है। मेरा शरीर एक परमेश्वर का दान है। हालेलुया। मेरी आंखें परमेश्वर का दान है, मेरे पैर परमेश्वर का दान है, मेरे हाथ परमेश्वर का दान है, मेरी सोच परमेश्वर का दान है, मैं खड़ा हूं, ये परमेश्वर का दान है। हालेलुया। हालेलुया। क्योंकि परमेश्वर ने हमारे लिए बहुत कुछ किया है, लेकिन बहुत बार हम एक मनुष्य होकर ऐसा सोचते हैं कि हमारे लिए परमेश्वर कुछ नहीं करता, या हमारे जीवन में परमेश्वर का कुछ भी काम नहीं है, या परमेश्वर कुछ काम करता ही नहीं है। क्योंकि परमेश्वर ने मेरे लिए जो मैं मांगता हूं उस बारे में परमेश्वर कुछ नहीं कर रहा, इसलिए मेरे लिए परमेश्वर ने कुछ नहीं किया। लेकिन आप जिस प्रार्थना को अभी तक कर रहे हैं, या परमेश्वर ने उस प्रार्थना को, हो सकता है कि उस प्रार्थना को नहीं सुना हो, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि परमेश्वर ने आपके लिए कुछ नहीं किया, या परमेश्वर ने आपको कुछ दिया नहीं, या परमेश्वर ने आपके जीवन में किस तरह का भी कुछ काम नहीं किया। आप, हो सकता है आपकी प्रार्थना नहीं सुनी गई हो सकता है कि आपके जीवन में जिस तरह आप चाहते हैं उस तरह कार्य नहीं हुआ हो, लेकिन परमेश्वर ने वो सब कुछ किया है जिसकी आपको जरूरत है। हालेलुया। जिसकी आपको आवश्यकता है, जिन बातों की आपको जीवन जीने के लिए आवश्यकता है, उन सभी बातों को परमेश्वर ने आपके लिए कर चुका है। परमेश्वर और कर रहा है और इसके आगे भी करता रहेगा। हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। इसलिए हम परमेश्वर के गिफ्ट्स के बारे में हम आज देखेंगे। परमेश्वर ने हमें जो गिफ्ट दिए उन गिफ्ट्स के बारे में, क्योंकि हर एक गिफ्ट्स, हर एक वरदान, परमेश्वर के द्वारा मिला हुआ हर एक वरदान हमें परमेश्वर की ओर लेके जाता है या परमेश्वर के पास लेकर जाता है। उसके साथ हमारा एक रिश्ता है, जो वो रिश्ता दृढ़ बनता जाता है। परमेश्वर हमारे साथ एक रिश्ता बनाना चाहता है। उस रिश्ते को बनाने के लिए परमेश्वर हमें उस गिफ्ट्स को एक फ्री में देता है। परमेश्वर ये नहीं चाहता कि वो गिफ्ट के लिए हम कुछ कोशिश करें, या उस गिफ्ट के लिए हम कुछ ऐसे हाथ पैर मारे। परमेश्वर ये नहीं चाहता। परमेश्वर चाहता है कि वो फ्री में हमें मिले। हालेलुया। और फ्री में हमें मिला। परमेश्वर नेहमी आपल्यासाठी ते फुकटमध्ये दिलेलं सगळं गिफ्ट आहे। कुठल्याही गिफ्ट साठी, जे मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्यासाठी आपण काहीही प्रयत्न केलेले नाही। कुठल्याही प्रकारे आपण त्यासाठी ना प्रार्थना केली, ना आपण त्यासाठी प्रयत्न केले, ना आपण धडपड केली, ना आपण कोणत्या प्रकारचं कोणतंही काम, ज्याला आपण जगात म्हणतो, त्या कोणत्याही प्रकारचं कार्य आपण केलेलं नाही। फ्री मध्ये, फुकट मध्ये देवाने आपल्याला हे सगळं दिलेलं, जे आज परमेश्वरानं मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण देवाने या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये तुम्हाला मला देऊ केलेल्या आहेत। पहिली गोष्ट ते म्हणजे काय की तुम्हाला मला परमेश्वराने फुकट मध्ये तारण देऊ केलेलं आहे। काय देऊ केलेलं आहे? तारण। तारण हे फुकट आहे। बाजूला सांगा, तारण फुकट आहे। परमेश्वराने तुम्हाला पहिलं गिफ्ट कोणतं दिलं असेल तर ते तारणाचं गिफ्ट दिलं है। पहला अगर गिफ्ट दिया है वो कौन सा? सैल्वेशन, जिसको हम इंग्लिश में बोल सकते हैं। वो सैल्वेशन का गिफ्ट हमें परमेश्वर ने दिया है। मेरे साथ पढ़े रोमियो की पत्री, उसका 6 अध्याय और 23 पद। रोमियो उसका 6 अध्याय और 23 मराठी में पढ़ेंगे। कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। इब्रानियों की पत्री उसका 6 अध्याय और 4 पद निकालिए। कौन से गिफ्ट दिए वहां पर लिखा है 6 और 4। इब्रानियों की पत्री उसका 6 और 4। हाँ। कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे
जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली ते तर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्याचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहला गिफ्ट वहां पर लिखा है कि हमें क्या मिला है? प्रकाश मिला है. बाजू वाले को बोले कि तुझे प्रकाश मिला है. किस चीज का प्रकाश? कैसा प्रकाश मिला है? उजाला बोलते हैं जिसको हम बोल सकते हैं मराठीमध्ये त्याला प्रकाश मिळालेला आहे. आणि तो प्रकाश हा अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन आलेला आहे आणि त्या प्रकाशाला तारण म्हणतात. त्या प्रकाशाला काय म्हणतात? तारण म्हणतात. बाजूला सांगा, तारण तुला फुकट मिळालेलं आहे. फुकट मिळालं का? तारणासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेले नाहीत. लक्षात घ्या, तारण हे पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यासाठी परमेश्वराचं ते गिफ्ट आहे. मानवासाठी दिलेलं काय आहे? ते गिफ्ट आहे. परमेश्वराने ते देऊन टाकले. ते प्रत्येकासाठी फ्री आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जातीचा व्यक्ती, प्रत्येक धर्माचा व्यक्ती, प्रत्येक देशाचा नागरिक, या पृथ्वी तलावर जन्मलेला प्रत्येक माणसासाठी देवानं दिलेलं फ्री गिफ्ट काय असेल तर ते तारण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचा सगळ्यात मोठा विरोधी सुद्धा सैतान सोडून सगळे विरोधी देवाचं ते तारण फ्री मध्ये मिळवू शकतात. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काहीही अट लावलेली नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारे परमेश्वरानं तुमच्याकडून मागणी केलेली नाही. त्याला कोणत्याही प्रकारे वस्तू देण्याची गरज नाही. त्याला करोडो रुपये देण्याची गरज नाही. त्याला कोणत्याही प्रकारे दक्षिणा देण्याची गरज नाही. तारणासाठी दक्षिणा देण्याची गरज नाही. कोणत्याही पाण्यामध्ये अंघोळ करण्याची गरज नाही. कुठल्याही प्रकारची वस्तू त्याला अर्पण करण्याची गरज नाही. कुठल्याही प्रकारची अगरबत्ती वाहण्याची गरज नाही. कापूर जाळण्याची गरज नाही. काहीही गरज नाही. त्याला फक्त आणि फक्त त्या माणसाला विश्वास ठेवायचा आहे. त्याला तारण मिळेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वस्तूची त्याला गरज नाही. तो तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची जगातली वस्तू मागत नाही. कुठल्याही प्रकारे जगातली जे काही तत्सम दान आपण देऊ इच्छितो त्याला ते दान तो आपल्याकडून मागत नाही. केवळ तो तुमच्या आणि माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा करतो आणि तो आपल्याला फुकट ठेवत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा करतो. तिथे लिहिलेलं आहे की जो कोणी विश्वास धरील त्याचं काय होईल? तारण होईल. आणि लक्षात घ्या, तारणाचं गिफ्ट हे फुकट गिफ्ट आहे आणि ते कोणत्याही माणसाला फ्री मध्ये मिळणार. पण बऱ्याच लोकांना त्या तारणाचं महत्व समजलेलं नाही. त्यांना कळालेलंच नाही की ते रडत बसलेले की देवाने मला काय दिले. बहुत जन ऐसे कि रो रहे अपने जीवन में. उनको ऐसा वो अपने मन में ऐसा सोचते कि परमेश्वर ने मुझे कुछ भी नहीं दिया, परमेश्वर ने मेरे लिए कुछ भी काम नहीं किया. अरे परमेश्वर ने तेरा उद्धार किया, ये बहुत बड़ा काम है. हालेलुया. अगर उद्धार नहीं होता तो अभी तक शराब नहीं होता. अगर उद्धार नहीं होता तो कब का मेरे जीवन के बारे में मैं ऐसा सोचता हूं कि मेरा अगर उद्धार नहीं होता तो मैं कब का मर चुका हूं. कब का मैं बहुत सिगरेट पीने वाला व्यक्ति था. बहुत ही शराब में मेरा जीवन पूरी रीति से खत्म हो चुका था. मैं बहुत ही ऐसा सिगरेट पीता था, मुझे समझ में नहीं आता था कि कितना हो रहा है. लेकिन परमेश्वर ने मुझे उससे बाहर निकाला. हालेलुया. परमेश्वर ने बाहर निकाला और परमेश्वर ने मुझे उद्धार दिया. अगर उद्धार नहीं मिलता तो मैं इस दुनिया को छोड़ चुका था. लेकिन परमेश्वर ने मुझे उद्धार दिया. परमेश्वराने मला तारण दिलं. कारण परमेश्वराने ते फुकट देऊ केलं. मी पापात होतो. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मी पापी होतो त्यावेळेस देवाने माझ्यावर प्रेम केलं. हालेलुया. त्यावेळेस मी देवाला काही देऊ शकत नव्हतो. कुठल्याही प्रकारे देण्यासाठी माझ्याकडे काय नव्हतं. माझं स्वतःचं जीवन सुद्धा माझ्या ताब्यात नव्हतं. ते सुद्धा कोणाच्या तरी दुसऱ्याच्या ताब्यात होतं. आणि त्यावेळेस परमेश्वराने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्यावेळेस मला तारण दिलेलं आहे. हालेलुया. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कंडिशन असेल की त्यांना जर तारण मिळालं नसतं ते आज या जगामध्ये नसते. किंवा तारण मिळालं नसतं. तुम्ही पाठीमागे 5 वर्ष 10 वर्ष मागे जा आणि विचार करा की तारण मिळालं नसतं तुम्ही आज कुठे असता. येशू समजला नसता तर तुम्ही कुठे असता. कारण येशू समजला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना त्या तारणाचं गांभीर्य कळालेलं नाही. त्यांना असं वाटतं मला घर नाही मिळालं, मला जमीन नाही
नाही मिळाली, मला बंगला नाही मिळाला, मला गाडी नाही मिळाली, माझं मुलाचं शिक्षण झालं नाही, मला पैसा नाही मिळाला, माझ्याकडून बँकेमध्ये बॅलन्स नाही, माझं कर्ज झालं नाही, आणि माझी बायको इकडं तिकडं भरकट आहे, किंवा माझी मुलं भरकटत आहेत, माझ्या घरामध्ये शांती नाहीये, आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तुम्ही बऱ्याच अशा गोष्टींसाठी प्रार्थना करत असाल, पण लक्षात घ्या जर तारण नसतं तर हे सगळं मिळून सुद्धा तुम्ही शून्य असतात. तारण मिळालं म्हणून हे सगळं आज न उद्या मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज न उद्या परमेश्वराने त्यासाठी योजना करून ठेवली. घर भरण्यासाठी योजना आहे, पैसे मिळण्यासाठी योजना आहे, कर्ज फेडण्यासाठी योजना आहे, तुमच्या मुलांचं जीवन सुधारण्यासाठी योजना आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी योजना आहे, देवाजवळ सगळ्या गोष्टीसाठी योजना आहे. कारण तुमच्या तारणाची, तुमच्या अनंत काळाचं जीवन पहिल्यांदा सिक्युअर केलेलं आहे परमेश्वराने. बाकी सगळ्या गोष्टी पूर्णपणे तुमच्या मागे आहेत. हालेलुया. सुरक्षित ठिकाण ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. बऱ्याच लोकांना त्या सुरक्षित ठिकाणाच्या ऐवजी आत्ताच्या प्रवास चालू आहे ना, आपला 50, 60, 70, 80 वर्षाचा जो प्रवास जीवन असतो, त्या प्रवासामध्ये जास्त करून आनंदी आणि सुखी राहायचं. मी असं म्हणत नाही की तुम्ही सुखी आणि आनंदी राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठीक आहे, आनंदी आणि सुखी राहण्याचा अधिकार आपल्याला भरपूर आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं, पण त्याचपेक्षा जास्त जर देवाला काळजी असेल तर तुम्ही स्वर्गात जावं, आणि ते सिक्युअर करणं जास्त गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला तारण फ्रीमध्ये दिले. हालेलुया. त्याची कदर करा, त्याची किंमत करा की माझ्या जवळ तारण झालेलं, माझं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बस मधून प्रवास करता, ट्रेन मधून प्रवास करता, तुम्हाला माहिती आहे तुमचं तारण झालेलं आहे, म्हणून घाटामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या रस्त्याच्या वाहतुकीच्या कुठल्याही ऍक्सिडेंट पासून परमेश्वर त्या बसला सुरक्षित ठेवतो, त्या ट्रेनला सुरक्षित ठेवतो. ज्या प्लेन मध्ये तुम्ही बसला असाल कदाचित, तर त्या प्लेनला सुरक्षित ठेवतो. का? कारण तारण पावलेला कुणीतरी व्यक्ती त्याच्यामध्ये बसले. बाकी सगळ्यांचा प्राण तुमच्या एकट्यामुळे वाचतो. हालेलुया. तुमच्या कॉलनीमध्ये जरी पूर किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती येणार नाही, कारण तुमचं घर तारण पावलेलं आहे, म्हणून परमेश्वर तुमच्या संपूर्ण कॉलनीला सुरक्षित ठेवतो. तुम्हाला माहिती बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे. ज्यावेळेस लोटासाठी ज्यावेळेस परमेश्वर वाचवायला त्या ठिकाणी देवदूत निघाले होते, अब्राम प्रार्थना करत होता. अब्राम परमेश्वराजवळ विनंती करत असताना काय म्हणाला माहिती देवदूत, की जर 10 सापडले ना तरी त्या संपूर्ण नगराला मी वाचवेन. प्रेज द लॉर्ड. ते 10 कोण आहेत? ते 10 तारण पावलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. ते 10 कोण आहेत लक्षात घ्या. ते देवावर प्रेम करणारी माणसं आहेत, देवाला ओळखलेले लोक आहेत, तारण प्राप्त फुकटमध्ये तारण मिळवलेले लोक आहेत, की त्या 10 मुळे सदोम गोमोरा सुद्धा वाचलं झालं. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आजूबाजूला सगळीकडे पाप आहे. व्यभिचारात लोक, भ्रष्टाचारात लोक आहेत, पापामध्ये, व्यसनामध्ये, भांडणामध्ये, तिरस्कारामध्ये, लोकांचं नुकसान करण्यामध्ये गुंतलेले. पण तारण पावलेला व्यक्ती देवाची आराधना करते, देवाची स्तुती करत आहे, देवाचं गौरव करत आहे. आणि त्या तारण पावलेल्या माणसामुळे तुमची बिल्डिंग सुरक्षित आहे, तुमची इमारत सुरक्षित आहे, तुमचं गाव सुरक्षित आहे. तारण पावलेल्या माणसामुळं तुमचं एरिया सुरक्षित आहे. हालेलुया. तारण पावलेल्या माणसामुळे देश सुरक्षित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण हे देवाचं वचन आहे, मी नाही सांगत आहे. कारण बायबलमध्ये 10 जरी आढळले तर संपूर्ण नगर वाचवेल. आणि ते 10 कोण आहे? तारण पावलेले लोक आहे. आणि मग तारणाची किंमत करा, तारणाचं व्हॅल्यू करा, कारण ते तुम्हाला मिळालंय. फ्री मध्ये मिळालेल्या गोष्टीचं काही व्हॅल्यू नसतं, कधी फ्री मध्ये मिळालं त्यांना असं वाटतं फ्री मिळालं, मी जास्त कुठं मेहनत घेतली त्यासाठी. पण लक्षात घ्या, तारण गमावू शकतो का आपण? हो. जर तुम्ही त्याची किंमत नाही केली तर तुम्ही गमावू शकता. कारण तिथे लिहिलेलं आहे, जे इब्री लोकांच्या पत्रात आपण वाचलं ना, की त्यांना काय मिळालं? एकदा प्रकाश मिळाला. त्यांना काय मिळालं? पुन्हा एकदा वाचा ते. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते तर पतित झाले, तर त्यांना पश्चाताप होईल असे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? जर ते पतित झाले तर त्यांचं पुन्हा नवीनीकरण काय आहे बरं? अशक्य आहे. म्हणजे ज्यांना प्रकाश मिळाला तर त्यांना अंधारामध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. कारण का? सैतान त्यांना अंधारामध्ये पुन्हा नेऊ इच्छितो. त्याची इच्छा आहे की प्रकाशाकडे कोणीही जाऊ नये, किंवा जरी गेला प्रकाशात तर प्रकाशात कोणी टिकून राहू नये, यासाठी तो प्रयत्नशील आहे. आणि म्हणून प्रकाशात टिकून राहण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील, त्याची किंमत करावी लागेल.
पतन होऊ नये यासाठी तुम्हाला देवामध्ये टिकून राहावं लागेल, कारण त्या प्रकाशातल्या माणसाचं पतन होऊ शकतं. लक्षात घ्या, कारण जो प्रकाशामध्ये टिकून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, प्रार्थना करावी लागते, बायबल वाचावं लागतं, देवाचं गौरव करावं लागतं, देवामध्ये टिकून राहावं लागतं, त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सतत कंटिन्युअसपणे रोज आणि रोज करत राहा, तुमचं तारण टिकून राहणार. हालेलुया. बायबल सांगतं शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. कशामध्ये टिकेल? तारणामध्ये टिकेल. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये टिकायचं आपल्याला? तारणात टिकायचंय. सगळं हरवलं तरी चालेल, सोनं हरवलं तरी चालेल, चांदी हरवली तरी चालेल, घर संपलं तरी चालेल, मोडकळी झालं तरी चालेल, पैसा संपला तरी चालेल, शरीर निकृष्ट झालं तरी चालेल. लक्षात घ्या, हे शरीर अशक्त झाले तरी चालेल, पण तारण मात्र गमावता कामा नये. कारण तारण गमावलं तर ते परत कशाने येणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही शरीर औषध घेऊन परत ठीक करू शकताय, चांगलं जेवण करून परत प्रोटीन्स घेऊन ठीक करू शकताय, संपत्ती परत कमवता येईल, सोनं परत कमवता येईल, पैसा परत कमवता येईल, कर्ज फेडता येईल, सगळ्या गोष्टी करता येतील. पण तारण गमावलं तर ते कशानेही प्राप्त करता येणार. लक्षात घ्या. आणि म्हणून तारण टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करा, तारण गमावू देऊ नका. मी तुम्हाला परमेश्वराच्या स्मरून या ठिकाणी सांगत आहे. आज मंडळामध्ये काय करत आहेत माहिती काय? माहिती लोक तारण गमवत आहेत, लोकांचं जीवन त्यांचं गमवत चाललेलं आहे, ते संपवत चालले. देवाने जे फुकट दिलेलं त्यांना, त्या गोष्टीची त्यांना किंमत नाहीये. तुम्ही किंमत करा, कारण परमेश्वर ते तारण टिकवण्यासाठी रोज तुमच्याशी बोलतो. बरं, आणि तो कशाद्वारे बोलतो माहितीये? अजून एक दुसरं गिफ्ट दिले त्याला टिकवण्यासाठी, तुम्हाला मदत करून त्याने गिफ्ट दिलंय, फुकट गिफ्ट दिले, आणि त्याचं नाव आहे होली स्पिरिट, जे पवित्र आत्मा आहे. ते पवित्र आत्मा तुम्हाला फुकट देऊन केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर वाचा वचन, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन. प्रेरितों के काम उसका 2 अध्याय और 38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी काही लिहिलंय का तुम्हाला विशेष काय प्रयत्न करावे लागतील म्हणून? काही नाही प्रयत्न करावे लागतात. त्या ठिकाणी काही नाही लिहिलेलं, तू गुडघ्यावरती ये मग मी तुला पवित्र आत्मा देईन, असं काही लिहिलेलं नाही. तू केवळ विश्वास ठेव, पश्चाताप कर, विश्वास ठेव, येशूच्या नावाने बाप्तिस्मा घे, तुला पवित्र आत्मा मिळेल. प्रेज द लॉर्ड. फ्री मध्ये बाजूला सांगा, तुला फ्री मध्ये पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा हा फ्री आहे. लक्षात घ्या. त्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही, त्यासाठी मेहनत करण्याची गरज नाही, त्यासाठी तुम्हाला विशेष अशा प्रकारे रात्रंदिवस गुडघ्यावर बसण्याची गरज नाही. पवित्र आत्म्याच्या वरदानांना मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त करून देवाच्या मध्ये वाढण्याची गरज आहे. वरदान वेगळे आणि केवळ पवित्र आत्मा वेगळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केवळ पवित्र आत्म्याचं मदत असणं ते वेगळं, आणि वरदान म्हणजे आरोग्याचं कृपादान असेल, त्याला कृपादान म्हणतो आपण. त्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत, त्या कृपादानामध्ये बऱ्याचशाच गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी वेगळ्या, पण पवित्र आत्मा जो आहे तो मात्र फ्री मध्ये मिळालेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशासाठी मिळालं? एक म्हणजे तारण टिकवण्यासाठी, तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळायला सोपं जावं यासाठी तुम्हाला जो पवित्र आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आज्ञा ज्या आहेत ना त्या सोप्या, तुम्हाला सोप्या करून कोण सांगतं माहितीये? पवित्र आत्मा सांगतो. अवघड कोण करतं? आपली बुद्धी अवघड करते आणि सैतान अवघड करतो त्या गोष्टीला. आपली बुद्धी काय करते बरं? देवाची आज्ञा किती कठीण आहे हे काय करतं बरं? आपल्याला वारंवार सांगत असते. तुला माहिती आहे का खरं बोलणं किती अवघड आहे? बुद्धी सांगते आपल्याला. लोक आपल्याला सांगतात, तुला माहिती आहे का की भ्रष्टाचार न करता जीवन जगणं कसं किती कठीण आहे? हे कोण सांगतं? जग सांगतं, सैतान सांगतो, बुद्धी सांगते आपल्याला. आपली परिस्थिती आपल्याला सांगते की आज्ञा पाळणं कठीण आहे, पण पवित्र आत्मा त्याच आज्ञा तुम्हाला सोप्या करून सांगतो. पवित्र आत्मा त्याच आज्ञा तुम्हाला सोप्या पद्धतीने कशा पाळायच्या हे शिकवतो. रोज तुम्हाला त्याबद्दल गाईड करतो, मदत करतो, तुम्हाला वारंवार तो तुम्हाला सहाय्य पाठवतो. कशा प्रकारे तुम्ही खरं बोलू शकताय, कशा प्रकारे तुम्ही भ्रष्टाचारापासून दूर राहू शकताय, कशा प्रकारे तुम्ही व्यभिचारापासून दूर राहू शकताय, कशा प्रकारे तुम्ही जे दिसत आहे ते वाईट, त्या वाईटापासून स्वतःचं शरीर कसं पवित्र ठेवू शकताय, हे पवित्र आत्मा सतत तुम्हाला मदत करतो. प्रेज द लॉर्ड. रोज आणि रोज पवित्र आत्मा काय करतो?
आज्ञा पाळण्यासाठी सहाय्य करतो, तुम्हाला मदत करतो. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा नाही त्याने आजच देवाला विनंती करावी, प्रभू मला पवित्र आत्म्याचं दान आहे. हालेलुया. कारण ते फुकट आहे. देवानं तुम्हाला त्यासाठी जास्त तुम्हाला मेहनत मध्ये आणि किंवा वेगळ्या प्रकारे त्या गोष्टीमध्ये जास्त जाण्याची गरज नाही. तुम्ही फुकट मध्ये ते प्राप्त करू शकता. पण पवित्र आत्मा सोडून जातो का? पवित्र आत्मा सोडून जातो. बायबलमध्ये उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणी की आत्मा काय केला? सोडून गेला. शौलाला आत्मा सोडून गेला. शौल राजा होता, त्याला आत्मा काय केला? सोडून गेला असं लिहिलेलं आहे बायबलमध्ये. पवित्र आत्मा येतो खूप चांगल्या प्रकारे, अगदी शांतपणे, अगदी आवाज करून कदाचित येतो. माणूस त्यावेळेस काहीतरी ऍक्शन करत असतो, पण पवित्र आत्मा जाताना मात्र शांतपणे निघून जातो. त्याने पाप केलेले, दारू पिलेले, बाप्तिस्मा घेऊन, आज्ञा पाळून सुद्धा, चर्चमध्ये येऊन सुद्धा ड्रिंक घेतलं, दारू पिली, आत्मा निघून जातो. व्यसन, देव त्याला सांगत आहे वारंवार व्यसन करू नको, करू नको, करू नको, करू नको, तरी पण तो करत आहे. आपलं शरीर अपवित्र करत आहे, आत्मा गपचूप निघून जाणार. तो खोटं बोलू नको म्हणून देव त्याला वारंवार सांगत आहे, तो ऐकत नाही, पवित्र आत्मा गपचूप निघून जाणार. मग तुम्हाला कळेल की आज्ञा पाळणं कठीण झालेलं आहे. का? कारण आत्मा निघून गेलाय. ज्याला आज्ञा पाळणं कठीण जातं ना, ज्याला प्रार्थना करायला कठीण जाते, त्याच्याजवळ आत्मा नाही पडत. कारण आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला काय करतो? रोज प्रवृत्त करतो, मदत करतो, सोपं करतो, तुमचं काम सोपं करतो. प्रार्थना तुम्हाला सोपी बनते. बायबल वाचणं तुमच्यासाठी सोपं बनतं. का सोपं बनतं? कारण आत्मा हा मदतनीस आहे. काय आहे? तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये काम करण्यासाठी तो मदतनीस आहे. आणि जर तो मदतनीसच निघून गेला, आत्मिक काम सगळ्यात अवघड आहे. खड्डा करणं सोपं असेल, दिवसभर धोर मेहनत करणं सोपं आहे, पण आत्मिक काम सगळ्यात अवघड बनतं आत्मा नसेल. पण पवित्र आत्मा असेल ना, तर आत्मिक कामासारखं सोपं काम कोणतं नाही. कारण आत्मा तुम्हाला सतत काय करतो? रोज मदत करतो, सहाय्य पाठवतो. सारख्या प्रकारे, सारख्या वारंवार त्या गोष्टी सहाय्य करत राहतो. आणि ते फ्री मध्ये मिळाले. पवित्र आत्मा हे तुम्हाला काय मिळालेलं आहे? फ्री मध्ये मिळालेलं गिफ्ट आहे. त्याचा वापर करा, त्याची कदर करा. आत्म्याला जाऊ देऊ नका. बायबल सांगतं आत्म्याला विझवू नका. बाजूला सांगा, आत्म्याला विझवू नकोस. बायबल काय सांगतं? आत्म्याला विझवू नका. विझवू नका म्हणजे काय आहे? पण तो ऍक्टिव्ह स्वरूपात नाही. बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये काय आहे तो आत्मा, पण तो त्याला गाईड नाही करत आहे, मदत नाही करत आहे. ते थंड झालेले. आत्म्यामध्ये काय झाले? अगदी थंड झाले. बरेच लोक असे चर्चमध्ये तुम्हाला आढळतील की ते आत्म्यामध्ये काय आहेत? बरं, थंड आहे. येतात बसतात जात, येतात बसतात जात, येतात बसतात जात. आत्म्याचा, देवाचा, त्यांच्या आज्ञांचा, बायबलचा, वचनाचा, संदेशाचा त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी आत्म्याला काय केलेलं आहे? भिजवलेलं आहे. कसा भिजतो आत्मा? जर रोज तुम्हाला तो काहीतरी सांगत आहे, रोज सकाळी समजा तो 5 वाजता तुम्हाला उठवतो, उठ प्रार्थना कर, आणि तुम्ही रोज अलाराम बंद करून झोपताय, रोज अलाराम बंद करून झोपताय. 1 आठवडा, 2 आठवडे तो तुम्हाला उठवेल. 3ऱ्या आठवड्यात अलाराम वाजणार पण नाही, आत्मा तुमच्याशी काही बोलणार पण नाही. तुम्हाला त्याला माहिती आहे की हा उठत नाही, याला सांगून काहीही उपयोग नाही. आणि आत्मा काय करतो? दिसतो, थांबतो. रविवारी सकाळीच तुम्हाला आत्मा आठवण करून देणार. 1 रविवार, 2 रविवार, 4 रविवार आठवण करून देईल की तुला आज चर्चला जायचंय, आज तुझ्यासाठी काहीतरी आशीर्वाद ठेवलाय, आज तुझ्यासाठी काहीतरी आशीर्वाद ठेवलाय. 4 आठवड्यानंतर तुम्ही त्याला इग्नोर केलं, 4 आठवडे इग्नोर करणार नाही, मला हे काम आहे, मला हे काम आहे, ते काम आहे. 5व्या आठवड्यामध्ये तो तुमच्याशी बोलणार नाही. का बोलणार नाही? कारण तुम्ही स्वतः 4 आठवडे त्याला काय केलेलं आहे? शांत बसवलंय, विझवलंय त्याला. बऱ्याच लोकांनी असं विझवलेलं आहे आणि फुकट घालून त्याची किंमत नाही केली. तुमच्याजवळ जर आत्मा आलाय तर त्याची किंमत करा. तुमच्याशी बोलतोय तर त्याचा व्हॅल्यू करा. तो गेला की परत कष्टाने येणार नाही, मेहनत करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, गुडघे झिजवावे लागेल, प्रार्थना करावी लागेल, पश्चाताप करावा लागेल. आणि मग त्याच्यानंतर म्हणेल मी तुला पहिल्यांदा फ्री दिलं होतं, पण आता मात्र फ्री नाही. लक्षात घ्या, आता मात्र फ्री मिळणार नाही. का फ्री मिळणार नाही? कारण ते तू ज्यावेळेस फ्री मिळालं होतं त्यावेळेस त्याची किंमत केलेली नाही. मी फ्री गिफ्ट देऊन केलं होतं, पण नंतर तू मात्र ते पूर्णपणे तुझ्यापासून घालवलंस, थंड केलं, विसरलं त्याला. त्याच्यामुळे मी तुला देणार. आणि म्हणून देवानं तुम्हाला पहिली गिफ्ट मी काय सांगितलं? सॅल्वेशन, तारण फ्री मध्ये. पवित्र आत्मा फ्री मध्ये देऊन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे त्याला निग्लेक्ट करू नका, त्याला धुडकावू नका. तो तुम्हाला मदत करेल, सहाय्य करेल. तो तुम्हाला वारंवार देवामध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. 3रं महत्वाचं गिफ्ट आहे जे इफिसियन्स पत्र 2रा अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे.
इफिसियन्स पत्र 2 अध्याय 8 वचन वाचा. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं काय आहे बरं? दान आहे. बाजूला सांगा, देवानी तुला कृपा देऊ केलेली आहे. फुकटमध्ये कृपा देऊ केली. 2 गोष्टी याच्यामध्ये येतात, एक कृपा आणि दुसरी शांती. शांती देऊ केली आपल्याला परमेश्वराने फुकटमध्ये. शांतीसाठी किंवा कृपेसाठी तुम्ही आणि मी कष्ट केलेले नाही. तारण वेगळं आणि कृपा वेगळी. लक्षात घ्या, तारण वेगळं आहे आणि कृपा काय आहे? वेगळे. बाजूला सांगा, तारण वेगळं आहे, कृपा वेगळे. आणि जी शांती आहे देवबापाने देऊ केली ती सुद्धा याच्यापेक्षा वेगळी आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ केल्या. त्याचंच इफिसियन्स पत्र 3 अध्याय 7 वचन वाचा. देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, जेणेकरून मी सुवार्तेचा सेवक झालो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी लिहिले कृपेचे दान देऊ केलेले. काय केलेलं आहे? आपल्याला कृपेचं दान देऊ केलेलं आहे. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि 7 वचन. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे देवानं दिलेली शांती जी आहे ती शांतीविषयी या ठिकाणी दिली. पहिली गोष्ट तुम्हाला काय देऊ केले? देवानं एक कृपा देऊ केली आणि त्याचबरोबर दुसरी पण एक गोष्ट देऊ केली, शांती पण देऊ केली. या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला काय करायचं? सतत संरक्षण करायचंय. कृपा तुम्हाला तुमच्या वीकनेस मध्ये, म्हणजे तुम्ही जेव्हा अशक्त असता त्यावेळेस तुम्हाला ती सामर्थ्य देते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कृपेची तुम्हाला मला खूप गरज आहे बरं. तारणाबरोबरच तुम्हाला मला कशाची गरज आहे? कृपेची गरज आहे. ज्याला आपण फेवर म्हणतो. फेवर म्हणतो देवाचा एक फेवर म्हणतो. देवाचं एक वेगळ्या प्रकारची जे ग्रेस म्हणतो, इंग्लिश मध्ये त्याला ग्रेस म्हटलेलं आहे. आणि त्या कृपेची तुम्हाला मला आपल्या कठीण काळामध्ये जास्त गरज असते. ज्यावेळेस आपण वीक असतो, ज्यावेळेस आपण दमतो, थकतो, कंटाळतो, आपल्याला असं वाटतं की आता माझ्याजवळ शक्ती नाहीये, त्याची कृपा आपल्याला शक्ती देते. त्याचे सामर्थ्य आपल्याला काय करतं बरं? त्याची जी कृपा आहे तेच आपल्याला सामर्थ्य देतं. त्याची कृपा जी आहे ते आपल्याला त्या संकटात सुद्धा विश्वासात टिकवून ठेवते. त्याची कृपा नसेल तर तुम्ही विश्वासामध्ये टिकू शकत नाही, तर तुम्ही प्रार्थनेमध्ये टिकू शकत नाही, तर तुम्ही देवामध्ये टिकून राहू शकत नाही. त्याच्या कृपेमुळेच आपण काय आहोत बरं? टिकून आहोत. आणि त्याची कृपा सतत आपल्याला फ्री मध्ये सतत देऊ केलेली. हालेलुया. त्या कृपेसाठी तुम्ही आणि मी कष्ट केलेले नाही. बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ना, त्यांचं तारण आहे त्यांच्याजवळ आणि त्यांना तारण मिळालं. त्यांच्या बरोबर ते देवाचं आत्म्याने पण चालतात. पण बऱ्याच वेळेस ते काय होतात? कष्टी होतात, दुःखी होतात. कधी कधी एखादा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडतो आणि त्यांचं तारण तर टिकून असतं, पण त्यांना देवाच्या कृपेची गरज असते, देवाच्या त्या सामर्थ्याची गरज असते. आणि त्यावेळेस ती देवाची कृपा पर्टिक्युलर त्या क्षणामध्ये, त्या काळामध्ये, त्या कठीण काळामध्ये काम करत असते. हालेलुया. तशा प्रकारे योग संकटातून जात होता, योग अडचणीमधून जात होता. त्याची संपत्ती संपली, त्याच्या अंगाला मोठे मोठे फोडे आले. तुम्हाला माहिती आहे देवाची कृपा होती की त्या सगळ्या काळामध्ये तो देवाचं सत्व धरून राहिला. हालेलुया. जर कृपा नसती तर योग कधीच संपला असता, योग कधीच संपून गेला असता. सतत तुम्हाला माहिती आहे सैतानाला परवानगी देत असताना सुद्धा देवाने आपली कृपा कधी काढून घेतली. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येतील, लक्षात घ्या, पण त्या परीक्षांच्या मध्ये देव आपली कृपा काढून घेणार. देव आपली कृपा सतत ठेवणार, तसंच ठेवणार, आपली ग्रेस तशीच ठेवणार. त्या ग्रेसमुळे तुम्ही टिकून राहणार हे त्याला चांगल्या प्रकारे कळतं. प्रेज द लॉर्ड. परीक्षा आल्या याचा अर्थ त्याची कृपा संपली असं समजू नका, कारण त्याची कृपा तुमच्याजवळ आहे म्हणून तर तुम्ही टिकून आहात. तुम्हाला असं वाटत असेल की कितीतरी प्रसंग येत आहेत, कितीतरी त्याच्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत आणि या सगळ्या प्रसंगामध्ये मी टिकून कसा आहे प्रभूजी? त्याच्या कृपेमुळे. प्रेज द लॉर्ड. या कृपेचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये व्यक्तिगत रीतीने खूप घेतलेला. मला वारंवार त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. वारंवार मी रोज देवाला त्या कृपेसाठी देवाला धन्यवाद देतो. रोज मी प्रभूला धन्यवाद देतो. त्याची कृपा आहे म्हणून जिवंत आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. तुझी आणि मी खरं सांगतो तुम्हाला, त्याची कृपा आहे म्हणून मी जिवंत आहे. त्याची कृपा नसती ना तर मी जिवंतच नसतो. जसं एलिया म्हणाला, एलिया गेला, थकला, कंटाळला आणि थकल्यानंतर, कंटाळल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो एका प्रवासानंतर 40 वर्षाच्या
40 दिवसाच्या कठीण प्रवासानंतर देवाचा डोंगर होरेब इथे गेला आणि काय म्हणाला माहिती आहे, प्रभू मी माझ्या पूर्वजांच्या पेक्षा चांगला नाही, मला मारून टाक. तुम्हाला माहिती आहे त्याची देवाची कृपा होती की देवाने त्याला मारलेलं नाही. देवाने तुम्हाला माहिती आहे त्याच्या कृपेनं त्याला भरलं आणि दुप्पट सामर्थ्यानं एलिया परत आला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर त्याच्या जाग्यावर असणाऱ्या संदेशाला त्याने अभिषेक केला की त्याच्यानंतर दुप्पट चमत्कार त्याने केले. हालेलुया. त्याच्यानंतर 2 राजांना अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एलिया मोठ्या सामर्थ्याने त्या ठिकाणी येतो परत. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर त्याला मरणाचा अनुभव नाही गेला तर परमेश्वराच्या रथाने राऊतांनी त्याला घेऊन गेले. देवाने त्याला मारलं नाही पण देवाने त्याच्या कृपेद्वारे त्याचं जीवन पुन्हा रिस्टोर केलं. परमेश्वराने त्याला पुन्हा उभं केलं. माझ्या जीवनामध्ये त्या एलियाच्या सामर्थ्याचा अनुभव मी घेतला. प्रेज द लॉर्ड. मी अनुभवातून गेलो, त्या एक्सपिरियन्स मधून देवाने मला घालवलेलं. देवाने मला त्या जे म्हणतो ना आपण जसं प्रकारे ते हृदय होतं की देवा मी चांगला नाहीये मला मारून टाक, अशा प्रकारच्या त्या भावनेतून परमेश्वराने मला नेले आणि देवाने मला दाखवलं माझी कृपा तुला पुरेशी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्या कृपेमुळे मी आता म्हणू शकतो की त्याच्या कृपेमुळे मी जिवंत फ्री मध्ये देव केले देव बाबाने. आणि तुम्हाला प्रत्येकाला दिली बरं, केवळ मलाच नाही, केवळ एलियालाच नाही, केवळ योबालाच नाही, तर ज्यावेळेस पण तुम्ही संकटात असाल, अडचणीत असाल त्यावेळेस हे लक्षात ठेवा हे वचन की परमेश्वराने तुम्हाला फुकट कृपा देऊ केली. तुम्ही संपणार नाही. तुम्ही त्यावेळेस हाराल खरे, त्यावेळेस तुम्ही परीक्षेत असाल, तुम्हाला असं वाटेल की परिस्थितीच्या पलीकडे काही नाहीये, पण देवाने अजून सुद्धा एक पाऊल पुढे ठेवलेलं. देवाने अजून सुद्धा एक मूळ ज्याला म्हणतो आपण एक मूळ आपल्या परमेश्वराजवळ अजून बाकी आहे. देव तुम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जाणार. आपल्याला असं वाटतं की आकाश टेकलेलं आहे पण पुढे प्रवास करतो आपण त्यावेळेस आपल्याला समजतं की आकाश नाही टेकलेलं आहे. आकाश टेकलं कुठंच नाही. प्रेज द लॉर्ड. पण आपली नजर मात्र क्षितिजापर्यंत जाते आणि क्षितिजापर्यंत जिथं नजर जाते ना तिथं आपण असं म्हणतो अरे आकाश तर टेकलेलं आहे, पण पुढे प्रवास करा क्षितिजापर्यंत जा, आकाश कधी टेकलेलं दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. आकाश टांगलेलं आहे, पृथ्वी टांगलेलं आहे परमेश्वर आकाशामध्ये अंतराळामध्ये. प्रेज द लॉर्ड. हे आपण विसरतो आणि परमेश्वर आपल्याला त्या क्षितिजाच्या पलीकडे घेऊन जातो आणि आपल्याला दाखवून देतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे. देवाने तुम्हाला फुकट शांती देऊ केली. त्या शांतीची कदर करा. ती शांती घालवू नका आपल्या रागामुळे, आपल्या चिडचिडपणामुळे, काहीतरी चुकीचा शब्द बोलण्यामुळे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, देवाने आपल्याला शांती देऊ केलेली आहे, मग आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जातो आणि त्या फ्रस्ट्रेशन मुळे होतं काय की आपली शांती आपण गमावतो. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की त्यावेळेस आपली चिडचिड होते आणि देवाने जी दिलेली शांती आहे ना ती मग दुसऱ्याचं जीवन खराब करण्यासाठी आपली शांती आपण खराब करतो. पण फुकट देऊ केली देवाने शांती तुम्हाला, फुकट तुम्हाला शांती देऊ केली. त्या शांतीची कदर करा. दुसऱ्याचं जीवन खराब करण्यासाठी आपलं तोंड कधी खराब करू नका, कारण आपलं तोंड खराब झालेली आपली शांती जाणार हे लक्षात ठेवा नेहमी. कारण रागामुळे काय होऊ शकतं, तुमची शांती गमावू शकते तुम्ही. ते देवाने तुम्हाला फ्री देऊ केले. लोकांच्या जवळ शांती नाहीये. एखादा गाडीला कट जरी मारून गेला तरी माणसं त्याला सरळ शिव्या देतात. माहितीये तुम्हाला, मी पुण्यामध्ये होतो एका ठिकाणी आणि मी प्रवास करत होतो त्यावेळेस त्या माणसाला अशी सवय, विश्वासणार आहे पक्का, त्याला सवय काहीतरी चुकीचे शब्द कट मारून गेला तरी त्याला डायरेक्ट काय बोलायचं, मी गाडीवरून उतरलो, मी म्हणालो नाही मला तुमच्यासोबत यायचंच नाही. का? कारण तुम्ही त्या माणसाला शिवी देता, मला ते आवडत नाही. ते मला नाही आता इथून परत देणार नाही, परत बसा. बऱ्याच लोकांना, विश्वासणाऱ्यांना मी सांगत आहे, अविश्वासणाऱ्यांच्या विषयी सांगत आहे मी तुम्हाला. विश्वासणारे, चर्चला रेग्युलर जाणारे आपली शांती खराब करतायत. कशामुळं? समोरच्या माणसाचं जीवन खराब करायचं, त्यांना समोरच्याला शिवी द्यायचे, पण त्याला शिवी दिल्याने तुमचं शांती जाणार, त्याचं उलट फेडण्यासाठी तुमची शांती खराब होणार. बायकोला काहीतरी चुकीचं बोलण्यासाठी तुमची शांती खराब होणार. खराब कुठला तर राग काढण्यासाठी तुमची शांती खराब होणार. शांती खराब होऊ नये, कारण देवाने तुम्हाला शांती काय दिली? फुकट देऊ नये. ती खराब होऊ देऊ नका, गमावू देऊ नका. लोकांच्या जवळ शांती नाहीये, लक्षात घ्या. खरंच नाही, लोकांजवळ शांती नाहीये. अशांत कुटुंब बघा, हॉस्पिटलमध्ये कधी जा, घरामध्ये भांडण वादविवाद ज्या वारंवार आहे, ज्याला तारणच माहिती नाहीये, त्यांच्या घरामध्ये किती अशांत आहे, जाऊन बघा आणि तुम्हाला समजेल की अरे देवाने मला किती आनंद दिले, किती शांती दिली. फ्री मध्ये देऊ केले, मी त्यासाठी मेहनत नाही करत आहे, तरी पण देवाने माझ्या कृपेवर कृपा दिली आणि मला शांती देऊ केली आणि मी मात्र माझ्या रागाने ती घालवली.
माझ्या चिडचिडपणामुळे मी घालवायला लागलो आणि यांना शांती नाहीये, हे प्रयत्न करतायत की कुठून तरी शांती मिळावी. मग देवाने आपल्याला फ्री देऊ केली, फुकट देऊ केली. त्याची कदर करा. देवाने तुम्हाला देऊ केली. तुमच्या घरात शांतता आहे, आनंद आहे, त्याची कदर करायला चालू करा. कारण ज्यावेळेस आपण कदर करत नाही, लक्षात घ्या, ते गमावतो. आपण आपल्यापासून काय करतो? गमावतो. फुकट मध्ये दिलेलं जे असतं ना, ज्यावेळेस त्याची किंमत होत नाही ना, येणाऱ्या दिवसामध्ये मग त्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी धडपड करावी लागते आणि खूप धडपडीनं काही गोष्टी येतात, लक्षात घ्या. आणि मग तसं होऊ नये अशी देवबापाची इच्छा आहे. म्हणून काय करा? त्याची कदर करा, शांतीची कदर करा, कृपेची कदर करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला देवानं नवनिर्मितीचं काय दिलेलं आहे? सामर्थ्य देऊ केलेलं आहे. माझ्या बरोबर वाचा स्तोत्र संहिता 139 14 पाच आहे. स्तोत्र 139 14 वचन वाचा. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शरीराविषयी आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, प्रभू या शरीराबद्दल मी तुला धन्यवाद देतो. प्रभू या शरीराबद्दल मी तुला धन्यवाद देतो. किती जणांच्या शरीरामध्ये काहीही, कुठेही, हाडामध्ये, हृदयात, हातात, डोक्यात कुठेही काही वेदना नाही, असे किती जण आहेत ते? हातवर करा. कुठेही काही वेदना नाही. बरं. आणि बाकीच्यांच्यामध्ये वेदना आहे. बाकीच्यांना काय? ज्याने हातवर केला नाही त्यांच्या शरीरामध्ये कुठे वेदना आहे? हातामध्ये वेदना आहे, पायात वेदना आहे, डोक्यात वेदना आहे, काहीतरी वेदना आहे. आहेत का? ज्यांनी हातवर केलं नाही त्यांना खरंच आहे की तुम्ही उगाच दाखवायला हात केला नाही. बरं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्याबद्दल धन्यवाद की ज्यांना काही वेदना नाही. तुमच्याबद्दल धन्यवाद की तुमच्या शरीरामध्ये कोणता आजार नाही. या काळामध्ये तुम्ही कधी मेडिकल टेस्ट केली तुमच्या शरीराची? मेडिकल टेस्ट ज्याला आपण म्हणतो ना, जे बॉडी टेस्ट, बॉडी स्कॅन करतात काही लोक आहे ना, जे मेडिकल इन्शुरन्स करतात ते जास्त करून फुकट मध्ये आहे म्हणून काय करतात? बरं, बॉडी स्कॅन करून घेतात आणि 20 विनाकारण आजार शोधत बसतात. अशा लोकांचं बरंच पाहिलं. तुम्ही कधी केलं असेल बॉडी स्कॅन? फुल बॉडी स्कॅन म्हणतात त्याला, किंवा ते पूर्णपणे टेस्ट करतात, ब्लड, शुगर, हे ते बाकीच्या सगळ्या, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं चेक करतात. आणि हे सगळं चेक केल्यानंतर मग डॉक्टर सांगतात तुम्ही फिट आहात, काही झालेलं नाही तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. असं असणारा माणूस खूप कठीण आहे म्हणा. जर नसलेल्या माणसामध्ये आता आजार शोधला जातो. पण चांगली गोष्ट आहे की जर समजा तुमचे सगळे टेस्ट काय येत असतील, बरं, नीट येत असतील, किंवा तुम्ही पूर्णपणे आजार रहित असाल, तर लक्षात घ्या ही देवाची तुमच्यावर कृपा आहे. ही काय आहे? तुमच्यावरती देवाची कृपा आहे. तुमच्या अवयवात कुठेही काहीही वेदना नाही, याचा अर्थ देवाची तुमच्यावर एक चांगली हेल्थ तुम्हाला परमेश्वराने देऊ केली, हे देवाची तुमच्यावर कृपा आहे. हालेलुया. तुम्हाला शुगर नाही, त्याबद्दल देवाची तुमच्यावर कृपा आहे. तुम्हाला बीपी नाहीये, ब्लड प्रेशर नाहीये, 40 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर नाहीये, त्याबद्दल देवाची काय आहे? कृपा आहे. कालच मला एक बातमी कळाली की एक माझ्या वयाचा व्यक्ती आहे, जो माझा मित्र आहे, त्याला हार्ट अटॅक आलेला, आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, मेजर अटॅक आलेला. डॉक्टरांनी इमर्जन्सीत त्याला काय सांगितलेलं आहे? ऑपरेशन करायला सांगितलं. प्रभू त्यांना वाचवं. मी रात्रीच प्रार्थना केली त्यांचं. पण एक महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वराने आपल्याला चांगलं आरोग्य दिलंय, हे देवाची एक गिफ्ट आहे. तुम्हाला ते देवाचं गिफ्ट आहे. एक चांगली हेल्थ तुमच्या जवळ आहे, चांगलं गिफ्ट आहे. लक्षात घ्या, तुम्ही वय तुमचं होऊन सुद्धा तुमची हाडं कुठं दुखत नाही, तुम्ही चांगले जिने चालू शकताय, हे देवाचं गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खाली उतरू शकताय, हे देवाचं गिफ्ट आहे. प्रवास केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही त्रास होत नाही, हे देवाचं गिफ्ट आहे. हालेलुया. एका दिवस चांगलं जास्त जेवण झालं तरी तुम्हाला पोटात काही वेदना होत नाही, कारण देवाचं गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. काही खाल्ल्यानं पचत, हे देवाचं गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बरेच लोक आहेत की त्यांना काहीही खाल्लेलं पचत नाही, त्यांना प्रवास केलेला सोसत नाही, त्यांना बऱ्याचशाच गोष्टी सोसत नाहीये. हे देवाचं गिफ्ट आहे की तुम्ही चांगले आरोग्य आहे. बऱ्याच लोकांचं शरीर जे आहे ते अशक्त आहे, निकृष्ट आहे, शरीरामध्ये आजार आहे. तुम्ही तिथं लिहिलेलं बायबलमध्ये भयप्रद रीतीनं माझी जडणघडण होत असते. भयप्रद रीतीने. भयप्रद म्हणजे आतमधले जे पार्ट आहेत ना, तुम्ही कधी जर आतमध्ये डोकावून पाहिलं, आतमध्ये शरीरात
तर हे सगळं इथून पासून ते अगदी कमरेपर्यंत इतके अवयव आहेत आतमध्ये आणि इतका किचकट आहे की तुम्हाला अरे हे एवढं सिस्टम चालली कशी, इतकी सिस्टम चालती कशी, देव चालवतो कसं हे सगळं काही. तुम्हाला माहिती आहे हृदय आहे, फुफ्फुस आहे, त्याच्यानंतर आतड्या आहेत, आतमध्ये किडनी आहे आणि त्याच्यानंतर पित्ताशय आहे, अजून आता मी बरं सगळं काही या सगळ्या गोष्टी आहेत, लिव्हर आहे, हे सगळं आहे आणि हे सिस्टम एवढं मोठं आहे की आपल्याला असं वाटतं की अरे हे कसं चाललं असेल. तुम्हाला माहिती आहे करोडो लोकांचं परमेश्वर चालवत एका व्यक्तीची करोडो लोकांचे. ज्याला त्रास होतो ना शरीरामध्ये, कुठेतरी वेदना होतात, ज्याला डॉक्टर सांगतो हे टेस्ट ते टेस्ट हे टेस्ट करावं लागतील तुमच्या, मग तुम्हाला मला समजेल की काय झालेलं तुम्हाला देवाला धन्यवाद द्या सकाळी उठल्यानंतर की तुमचं शरीरामध्ये कुठे वेदना नाहीत, तुम्हाला हार्ट अटॅक नाही आलेला, तुमचं ब्लड शुगर वाढत नाहीये, तुमचं ब्लड प्रेशर वाढत नाहीये, टेन्शनमध्ये सुद्धा देवाने तुम्हाला शांती देऊ केलेली आहे, आनंद देऊ केलाय. ही देवाची देणगी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच लोकांच्या जवळ हे नाही, ते फ्री मध्ये देऊ केलंय. एकदम किचकट असलेलं हे शरीर आहे ते देव सुरळीत चालवत आहे इतक्या वर्षापूर्वी. प्रेज द लॉर्ड. जर सुद्धा तुमच्या शरीराला कुठे टाके बसले नाहीयेत, कुठं ऑपरेशन करायची गरज नाही पडलेली, तर देवाला धन्यवाद द्या की प्रभू मला आजपर्यंत तू कुठल्याही ऑपरेशनची गरज पडू दिली नाहीस. मी देवा तुला धन्यवाद देतो. मी पडलो तरी पण माझा हाड कुठे कधी फ्रॅक्चर झाला नाही. देवा मी तुला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या ही प्रभूची देणगी आहे. कारण देणगीशिवाय हे आपण चालू शकत नाही. फ्री मध्ये देऊ केले, यासाठी आपण आरोग्य चांगलं राहावं यासाठी खटपट करतो, काही नाही खटपट करत, केवळ आपण आज्ञा पाळतो. ही दुसरा पार्ट. पण देवाने मला फुकट आरोग्य देऊ केलेलं आहे, त्यासाठी मी काही मेहनत करत नाही. फुकट ऑक्सिजन देऊ केलं त्यासाठी मी काही मेहनत करत नाही, त्यासाठी मी विशेष काही कष्ट करत नाही, तरी पण मला देवाला देऊ केलं. मी देवाचा धन्यवाद करतो. चांगल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करायला शिका. चांगलं शरीर आहे तर या शरीराला देवासाठी कामाला लावा. प्रेज द लॉर्ड. ह्या शरीराला देवासाठी कार्यरत ठेवा. नेहमी देवासाठी मग प्रार्थना करा, बायबल वाचा आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारचे डोळे परमेश्वराने देऊ केले, बिगर चष्म्यानं तुम्ही वाचू शकताय तर जास्त बायबल वाचा, जास्त त्या बायबलचं मनन करा. लक्षात घ्या जर तुम्हाला चांगल्या प्रकारे परमेश्वराने गुडघे दिले, तुम्ही गुडघ्यावर चांगली प्रार्थना करू शकताय तर गुडघ्यावर या प्रार्थना करा. कारण बऱ्याच जणांजवळ चांगले गुडघे नाहीयेत, ते गुडघ्यावर गुडघ्यावरून प्रार्थना करू शकत नाहीत. लक्षात घ्या, तुम्हाला जर चांगलं चालण्यासाठी परमेश्वराने पाय दिले तर चालत का असं पण परमेश्वराच्या मंदिरामध्ये यायला चालू करा, रेग्युलर यायला चालू करा, वेळेवर यायला चालू करा. कारण परमेश्वराने बऱ्याच लोकांच्या जवळ चालण्यासाठी पाय नाहीत किंवा चालण्यासाठी त्यांचं शरीर निकृष्ट आहे, ते चालू शकत नाही. देवानं तुम्हाला देऊ केले तर त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. बऱ्याच लोकांजवळ ते नाहीये. लक्षात घ्या, त्याची कदर करा. शरीर जे आहे गिफ्ट आहे परमेश्वराचं आणि हे त्या गिफ्टची काय करा बरं, कदर करा. कारण भयप्रद रीतीने आहे बरं हे सगळं आतमध्ये. तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्ही घाबरून जाल की अरे हे आतमध्ये इतकं सिस्टम कशी चालते, पण देव चालवतोय त्याला. हालेलुया. आणि ते तुम्हाला परमेश्वर चालवत आहे इतक्या वर्षापासून. आणि याच्याबद्दल देवाचं गौरव करा, देवाची महिमा करा. कारण चांगलं हेल्थ असणं आणि कुठल्याही प्रकारच्या शरीरात तक्रारी नसणं हे सुद्धा देवाचं काय बरं गिफ्ट आहे. सगळ्यात महत्वाची मागच्या वेळेस मी त्या विषयी सांगितलं होतं. पुन्हा एकदा पण आपल्या सब्जेक्टचा तो विषय भाग आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये मी सांगतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे परमेश्वरानं तुमच्यावर काय केलेलं आहे, फुकट प्रेम केलेलं आहे. योहान 3:16 तुम्हाला माहिती असलेलं वचन आहे, वाचा माझ्या बरोबर. देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. हालेलुया. क्रॉस जे क्रूसखांब आहे ते देवाच्या प्रेमाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. हालेलुया. क्रूसखांब नसता हे देवाचं प्रेमाचं प्रतीक आहे. त्यानं प्रेम केलं नसतं तर तुम्ही आणि मी इथं नसतो. प्रेम हे फुकट आहे बरं, त्यासाठी तुम्ही मेहनत केलेली नाही. तो फुकट प्रेम करतो तुमच्यावरती. जसं मी सांगितलं ना मागच्या वेळेस की अनकंडिशनल प्रेम आहे. अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही प्रकारे तो कंडिशन ठेवत नाही. तू प्रेम केलं तरच मी प्रेम करेन असं काही त्याचं नाही. तो फुकट मध्ये प्रेम करतो. तुम्ही प्रेम करा अथवा न करा, एकतर्फी प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि करोडो लोकांच्या वरती तो एकतर्फी प्रेम करतो. करोडो लोकांच्या वरती. लक्षात घ्या, बरेच लोक कारण देवानं प्रेम काढून घेतलं तर या जगातले करोडो लोक आज मरतील, आज मरून जातील. जर देवानं प्रेम नाही केलं तर लगेच बर्फ वितळायला चालू होईल हिमालयापासून.
समुद्राचं पाणी लगेच लाटा बाहेर यायला चालू होतील. हजारो करोडो लोक आजच्या दिवशी बरोबर. प्रेम आहे म्हणून समुद्र कंट्रोल होते, प्रेम आहे म्हणून बर्फ वितळत नाही, प्रेम आहे म्हणून पाऊस पडतो पण पूर आल्यानंतर परत पाणी ओसरतं. प्रेम आहे म्हणून इतके दिवस, कारण 40 दिवस केवळ पुरेसे आहेत, जग सगळं बुडवलं. आणि 40 दिवसामध्ये जग बुडलं होतं नोहाच्या काळामध्ये. 40 दिवसच केवळ पाऊस पडला होता आणि 40 दिवसामध्ये संपूर्ण जग म्हणजे जगातला प्रत्येक पर्वत पाण्याखाली गेला होता, इतका पाऊस पडला. म्हणजे विचार करा की देव 40 दिवसामध्ये केवळ जग बुडवू शकतो. तो परमेश्वर प्रेम करतोय म्हणून अजून जग बुडलेलं नाही. त्याचं प्रॉमिस तो विसरला नाही, त्याचं प्रेम तो विसरत नाही. त्याला माहिती आहे लोक पाप करतायत पण तो पश्चातापाची संधी देतो. त्याला माहिती आहे माझं लेकरू देव आज्ञा चोखपणे पाळू शकत नाही. त्याला माहिती आहे माझ्या लेकरांच्याकडून चुका होतात. त्याला माहिती आहे की माझे लेकर कधीतरी जाणतेपणी काहीतरी मिस्टेक्स करतात, पण माझं प्रेम त्याच्यावर आहे म्हणून मी त्याला नाश नाही करणार, म्हणून मी त्याला काढून नाही टाकणार, म्हणून मी त्याला नरकामध्ये नाही टाकणार, म्हणून मी त्याच्या कुटुंबाचा नाश करणार नाही, म्हणून मी त्याला पूर्णपणे माझ्यापासून दूर करणार नाही. माझं प्रेम आहे म्हणून मी त्याला तारण देऊ करेन, म्हणून माझी कृपा त्याच्यावर ठेवून माझ्या कुठल्याही प्रकारच्या संकटातून मी त्याला बाहेर काढेन. पापापासून पश्चाताप करण्यासाठी मी त्याला मदत करेन. हालेलुया. लक्षात घ्या त्याच्या प्रेमामुळे तुम्ही आणि मी टिकून आहोत. असं प्रेम तुमच्यावरती आहे. प्रेम नसतं अनकंडिशनल, एकतर्फी प्रेम, तर आपण संपून गेला असतो. आपण नाही प्रेम करत त्याच्यावर नेहमी, पण तो मात्र रोज प्रेम करतो. सकाळी उठल्यानंतर रोज म्हणा प्रभूला की प्रभू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हालेलुया. प्रभू माझे प्रेम तुझ्यावरती आहे, माझी प्रीती आहे, तुझ्या प्रेमामुळे मी तुला भेटतो, तुझ्या प्रेमामुळे मी बायबल वाचतो, तुझ्या प्रेमामुळे मी चर्चला जातो, तुझ्या प्रेमामुळे मी देवा तुझ्या आज्ञा पाळतो, तुझ्या प्रेमामुळेच मी तुझ्या जवळ टिकून आहे. कारण तुझं प्रेम नसतं तर मी आजचा दिवस उठलोच नसतो. कारण बरेच जण झोपेत त्याच रात्री, ज्या रात्री तुम्ही सकाळी उठलाय त्या रात्री मरून गेलेले, पण तुम्ही उठले याचा अर्थ देवाची प्रीती तुमच्यावर आहे. तुम्ही उठले तर देवाची प्रीती आहे, तुमची देवाची कृपा तुमच्यासाठी रोज सकाळी नवीन झालेली आहे. तर देवाला धन्यवाद द्या. सकाळी उठल्यानंतर त्याच्या प्रेमाची कदर करा, त्याच्या प्रेमाला डावलू नका. त्याचं प्रेम हे तुमच्यावरती आहे, त्या अनकंडिशनल प्रेमाची काय करा बरं, कदर करा. कारण जो व्यक्ती प्रेमाची कदर करत नाही त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्या प्रेमाचा अनुभव त्या जीवनामध्ये त्याला येणार नाही. एक वचन माझा शेवटचा आपण बंद करूया. रोमकर स्तोत्र 5 अध्याय आणि 5 वचन. रोम 5:5. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, सर्वात शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. देवाने तुम्हाला फ्री मध्ये गिफ्ट दिलेलं मी तुम्हाला आज सांगितले. पहिलं गिफ्ट मी तुम्हाला सांगितलं की देवाने तुम्हाला साल्वेशन, तारणाचं गिफ्ट दिले. दुसरी गोष्ट देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याचं गिफ्ट दिलेलं आहे. तिसरी गोष्ट देवाने तुम्हाला कृपेचं आणि शांतीचं गिफ्ट दिलेलं आहे. आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देवाने तुम्हाला चांगलं शरीर देऊ केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगितलं देवाने तुम्हाला प्रेमाचं गिफ्ट दिले. आणि हे सगळं फुकट आहे, याच्यासाठी तुम्ही काहीही कष्ट केलेले नाही. आता मात्र तुमची जबाबदारी आहे की तुमच्या बाजूबाजूला या सगळ्या गिफ्टचा वर्षाव करायचा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जबाबदारी काय बनते बरं तुमची, कारण गिफ्ट मला देऊ केलंय. बायबल सांगतं तुम्हाला कसं मिळालेलं आहे, फुकट मिळालेलं. बाजूला सांगा तुला फुकट मिळालेलं आहे आणि तुला सुद्धा काय द्यायचंय, फुकट देऊ करायचंय. प्रेज द लॉर्ड. तुला फुकट मिळालं आणि फुकट द्या असं बायबल सांगतं. जर तुम्हाला फुकट तारण मिळाले, फुकट पवित्र आत्मा मिळालं, फुकट कृपा, फुकट शांती मिळाली, फुकट प्रेम मिळालं आणि जर फुकट चांगलं शरीर मिळालेलं आहे, तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग लोकांसाठी तुम्हाला फ्री मध्ये करायचा आहे. कारण त्याची कृपा वाटण्यासाठी तुम्ही कृपेनं भरलेले आहात. हालेलुया. त्याच्या प्रेमाने यासाठी भरलाय की तुम्हाला प्रेमाचा वर्षाव करायचा लोकांच्या वरती. यासाठी तुम्हाला परमेश्वराने शांती देऊ की बायबल सांगतं की ज्या पण घरात तुम्ही जा तिथं काय म्हणा, या घराला काय असो, शांती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण लक्षात घ्या, तुम्हाला शांती असो असं म्हणण्याने केवळ समोरच्या माणसाच्या जीवनामध्ये काय होणार आहे, शांती मिळणार. हालेलुया.
जर तुमच्यामध्ये शांती आहे तर देवाची शांती, बायबल सांगतं जर ते घर योग्य असेल तर तुमची शांती तिथं राहील, नाहीतर तुमची शांती तुमच्याबरोबर परत येईल. म्हणजेच काय, तुम्ही शांती देऊ शकताय दुसऱ्याला, प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रेम देऊ शकताय, तुम्ही कृपा देऊ शकताय. बायबल सांगतो वचनामध्ये, पौल वारंवार आपल्या पत्रांच्या मध्ये म्हणतो देवाची कृपा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जी आहे सदैव तुमच्या बरोबर असो. हा आशीर्वाद देऊ केलेला पौलाने वारंवार. ज्यावेळेस पण तुम्ही लोकांना भेटता त्यावेळेस असं म्हणा की प्रभूची कृपा तुझ्या बरोबर असो. हालेलुया. तुमची कृपा, देवाची कृपा तुमच्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. प्रेज द लॉर्ड. कारण कृपा वाटण्यासाठी आपण आहोत, शांती वाटण्यासाठी आपण आहोत, प्रेम वाटण्यासाठी आपण आहोत. देवानं दिलेलं फुकट तारण आहे, ते तारण वाटण्यासाठी आपण आहोत. ते साठवून ठेवून ते कुजवण्यासाठी आपण नाही केलं. लक्षात घ्या. कारण बऱ्याच लोकांनी बायबलमध्ये लिहिलेलं आहे की एका व्यक्तीला 1 मोहर आणि एकाला 5 आणि एकाला 10 दिले. आपण 1 वाल्याला पुरून ठेवल्या, 5 वाल्याने मात्र त्याच्यावर व्यापार केला, 10 वाल्याने व्यापार केला आणि त्यामध्ये वाढ केलं. आणि देव म्हणतो शाबास व भल्या विश्वासू दासा. आणि 1 जर पुरून ठेवलं त्याची मात्र कदर केली जात नाही, त्याच्याकडून ते हिसकावण्यात येतं आणि त्याला नरकामध्ये टाकण्यात येतं. पण जर तुमच्याजवळ कृपा आहे, शांती आहे आणि जर तुमच्याजवळ तारण आहे, प्रेम आहे आणि ते तुम्ही केवळ स्वतःपुरतच ठेवलेलं आहे, ते दुसऱ्याला वाटलेलंच नाही, तर एक दिवस तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. कारण फुकट मिळालं वाटण्यासाठी दिले देवदूतांनी, स्वतःजवळ ठेवण्यासाठी नाही. केवळ विश्वासणाऱ्यांच्या लोकांचं आज जीवन स्वार्थी झालेलं. स्वार्थी कसं झालेलं माहितीये, त्यांना शांती मिळाली, त्यांना आनंद मिळाला. त्यांनी काय केलं बरं, त्यांनी देवाची कृपा मिळवली. त्यांनी बऱ्याच जुने जे लोक होते ना त्यांची नावं तुम्हाला पाहिलं, बायबल मधली नावं आहे. कुणाचं नाव वेगवेगळ्या प्रकारे, मी नावं नाही घेणार आता. बायबल मधली त्यांनी काय केलेले, नावं ठेवलेले. आणि आज ऑफिस मधल्या माणसाला सुवार्ताने सांगत तुम्हाला माहितीये, आज त्याचं तारण व्हावं म्हणून त्यासाठी ते प्रार्थना नाही करत. आज त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना त्यांना भीती वाटते. आणि मी एक दिवस त्यांना सांगत होतो की अरे तुम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. ते म्हणाले आमचं चर्च लाकडाचं चर्च आहे आणि ते जाळून टाकतील. सुवार्ता सांगितली तर तुम्हाला भीती वाटू देऊ नका. ही बिल्डिंग आहे, बिल्डिंगला महत्व नाहीये. कशाला महत्व आहे, तुमच्याजवळ जे तारण आहे ते तारण वाटण्याला जास्त महत्व आहे. बिल्डिंग संपून जाईल, एक दिवस संपणार, जग संपणार नाही, बिल्डिंग पण संपेल. पण तुम्ही मात्र, मी मात्र अनंत काळासाठी. जगातला प्रत्येक माणूस अनंत काळासाठी देवाने तयार केला. जर अनंत काळासाठी आहे तर तुमचं कर्तव्य बनतं त्याला तारण देणं. लक्षात घ्या. केवळ आणि केवळ त्याच्या शेजारी राहून आपलं तारण कुजवण्यासाठी नाहीये, आपण देण्यासाठी आहोत. शांती केवळ मी शांत राहणार नाही, जग खड्ड्यात गेलं तर चालेल असं म्हणण्यासाठी तुम्ही आणि मी शांती देवाने तुम्हाला देऊ केलं नाही. शांती वाटण्यासाठी देऊ केले तुम्हाला. हालेलुया. शांती यासाठी दिली की ज्या घरात तुम्ही जाल त्याच्या घरात म्हणावं की ह्या घरात शांती असो प्रभूची. हालेलुया. ज्या माणसाला तुम्ही भेटाल की म्हणावं प्रभूची शांती तुझ्या बरोबर असो. ज्या माणसाला तुम्ही म्हणाल तो समस्येने भेटला तर तुम्ही त्याला असं म्हणावं की प्रभूची कृपा तुझ्या बरोबर असो. हालेलुया. त्या कृपेमुळे त्याचं जीवन बदलणार आहे. कधी ना कधी तर त्याला त्याच्या जीवनात शांतीचा अनुभव येईल आणि तो म्हणेल की अरे त्या माणसाने मला शांती देऊ केली होती, कदाचित त्याजवळ खरी शांती असेल, मला जाऊ दे त्याजवळ. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की यथाकाळी तू सोडलेली भाकर तुझ्याकडे परत येईल. कोणताही आपला हात आकडू नको. संध्याकाळी पेर, सकाळी पण बी पेर. कधी तुला वाटेल त्यावेळेस बी पेरू शकतो. कोणतं फळच येईल हे तुला माहित नाही. ज्या पण माणूस तुम्हाला, जो पण माणूस मिळेल जो ख्रिस्ताला ओळखत नाही, जो देवाला ओळखत नाही, त्याला शांतीची घोषणा करायची आहे. त्याच्याजवळ प्रेमाची घोषणा करा, त्याच्या जवळ तारणाची घोषणा करा. त्याला म्हणा, त्याला आवडो न आवडो, त्याला माहिती असो न असो, पण ह्याची घोषणा करा की माझ्याजवळ फ्री मध्ये मला देवानं देऊ केलं, स्वर्गीय देवानं, मी तुला फ्री मध्ये देऊ केलं. हालेलुया. तो त्यानं स्वीकारलं तर ते त्याला मिळेल, नाही स्वीकारलं तर तुमच्याजवळ परत येईल. प्रेज द लॉर्ड. कारण देवानं तुम्हाला सांगितलेलं की फुकट मिळालं कसं द्या, देवाने तुम्हाला गिफ्ट देऊ केले. मी तुम्हाला गिफ्टची आठवण करून दिली. आज तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण पुन्हा एका नव्याने आठवण झाली. आणि आठवण यासाठी करून दिली की तुम्ही ते वाटायला शिका. प्रेज द लॉर्ड. ते वाटायला चालू करा. घाबरू नका की बिल्डिंग पडेल म्हणून, घाबरू नका की तो तुम्हाला नावं ठेवेल म्हणून, घाबरू नका की तुम्हाला खिक्षर पडेल म्हणून, घाबरू नका की तो तुम्हाला नावं ठेवेल, तुमची निंदा करेल म्हणून. यासाठी याची भीती बाळगा की स्वर्गीचा देव सगळं काही पाहत आहे. स्वर्गाचा परमेश्वर काय करत आहे, तुम्ही गिफ्ट वाटता की नाही हे तो पाहत आहे. कारण गिफ्ट हे वाटण्यासाठी दिलेले, ठेवण्यासाठी दिलेले नाही. गिफ्ट तुमच्या जवळ आहे तर त्याचं फ्री मध्ये वाटायला चालू करा. कारण गिफ्ट वाटल्याने काय होणार आहे, जास्त वाढणार आहे. तुम्ही शांती जितकी वाटाल तितकी जास्त वाढत राहणार आहे. लक्षात घ्या. शांती संपणार
नाही. तुमचं तारण ज्यावेळेस लोकांना तुम्ही तारणाविषयी सांगाल, तुमचं तारण गमावणार नाही, तर तारण अजून मजबूत होईल, अधिक मजबूत होईल. तुम्ही प्रेम ज्यावेळेस लोकांना द्याल, त्यावेळेस तुमच्यावर देव अधिक प्रेम करायला चालू करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही लोकांना शांती द्यायला चालू कराल, तुम्ही जास्त शांतीमध्ये राहा, जास्त आनंदामध्ये राहा. तुम्ही ज्यावेळेस देवाची कृपा द्यायला चालू कराल, तुमच्यावरचा फेवर वाढत राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात की दिल्याने संपतं, पण देव म्हणतो दिल्याने वाढत. आमेन. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात की दिल्याने संपतं, नाही, हे लोकांची मन आहे. त्या सगळ्या म्हणे डोक्यातून काढून टाका. देवाचं दान आपल्याला असं सांगतं की तुम्हाला गिफ्ट वाटायचं. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी आज सांगितले की तुम्हाला ते वाटत राहायचं. प्रभू करो तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वादित करो, गिफ्ट वाटण्यासाठी मदत करो. देवाची कृपा, देवाची शांती, देवाचं तारण, देवाचं प्रेम सदैव तुमच्यावरती टिकून राहो आणि ते तुम्हाला वाटण्यासाठी मदत करो. या आपण